मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, खरगे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागरी सन्मान, पंतप्रधान मोदींच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि चलनी नाण्याचे प्रकाशन। दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, दसऱ्याचा दिवस ठरणार विचारांचे सोने लुटणारा दिवस। दसऱ्याला ठाकरे, शिंदे, मुंडे आणि जरांगेंचे मेळावे। मनमोहन सिंग यांनी पाकिस्तान विरोधात कारवाई करू दिली नाही, माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या वक्तव्यानं खळबळ। चिदंबरम यांनी सांगितला मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यानंतरचा प्रसंग। पारकातल्या दसरा मेळाव्यावर कोट्यवधीचा खर्च, पूरग्रस्तांना मात्र कवडीची मदत नाही, भाजपा मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांचा घणाघात। तुमच्या कितव्या नंबरच्या बायकोची मंगळसूत्र चोरलं, जयंत पाटील यांनी याचं उत्तर द्यावं। भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची पुन्हा जीभ घसरली। दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करणार, राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा। केंद्राच्या मदतीविना काहीही अडलेलं नाही, राज्याला अतिरिक्त खर्चाचा केंद्राकडून परतावा येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। नियम अटी शर्ती बाजूला ठेवून मदत करणार, केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। अखेर महायुती जागी झाली, बँकेच्या शेतकरी कर्जवसुलीला स्थगिती, त्रस्त शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसल्या होत्या बँका। अहिल्यानगरमधील ओवेसींची सभा रद्द, तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय, पोलिसांच्या विनंतीनंतर ओवेसींची सभा रद्द। शिवाजी पार्कातील मेळाव्याला राज ठाकरे जाणार नाहीत, मनसेच्या सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती, राज ठाकरेंच्या हजेरीच्या चर्चेत मनसेला रस नाही। रायगडमध्ये महायुतीत पुन्हा हमरीतुमरी, तटकरे कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करतात, आमदार महेंद्र दळवींची तटकरेंवर टीका। डाव्यांच्या अजेंड्याचा गवईंकडून पर्दाफाश, सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या सोहळ्याला जाणार, कमल गवई 5 ऑक्टोबरला संघ कार्यक्रमाला हजर राहणार। धनगड आणि धनगर एकच असल्याचा GR सरकारनं काढावा, धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांची मागणी, उद्या चक्काजाम करण्याचा धनगर समाजाला इशारा। ड्रग तस्कर नवीन चिचकर विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल, नवीन चिचकरवर अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप, चिचकरच्या 10 कोटीच्या मालमत्तांवर ईडीची टाच। धम्मचक्र प्रवर्तन दिनाची दीक्षाभूमीवर जय्यत तयारी, सुरक्षितता व्यवस्थापनासाठी AI चा वापर होणार, दीक्षाभूमी परिसरात AI कमांड सेंटर सुरू। दिवाळीसाठी एसटी महामंडळाची 10% भाडेवाढ, 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत भाडेवाढ लागू।